महाराष्ट्राने सुद्धा असा थोडा चिमटा काढला असेल की हे आपले आहे का, म्हणजे काय आपण खरंच आहे का हे सगळं, अशी परिस्थिती आम्ही जेव्हा ऐकलं तेव्हा आमची पण ही प्रतिक्रिया होती. तुम्ही सांगा बरं, हे खरं आहे का की ताई त्या ड्रामा करतायत का खोटं सांगतायत? पोलीस ते खरे पोलीस होते की खरंच काहीतरी ड्रामा होता तो? मुळात असं आहे की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला थ्रेट असतात त्यावेळेला त्या संदर्भामध्ये इंटेल जे काही गुप्तचर विभागाकडनं माहिती येते त्या आधारे त्या संबंधित व्यक्तीला किती आणि कुठल्या दर्जाची सुरक्षा त्या ठिकाणी आवश्यक आहे याचा निर्णय हा त्या त्या स्तरावर घेतला जातो. तुम्ही समजून घ्या की QRT AK-47 घेतलेले जवळपास 10 ते 12 जण आणि साधारण स्टेनगन घेतलेले जवळपास एक 40-50 पोलीस एवढा बंदोबस्त त्या ठिकाणी द्यावा लागला. आणि उज्ज्वला थिटे यांना गनिमी कावा करून ऍक्च्युली तो पोलिसांचाच प्लॅन होता. पहाटे 5 वाजता त्या ठिकाणी अनगरला नगरपंचायतीच्या अर्ज भरण्याच्या ठिकाणी जायची व्यवस्था करावी लागली. किती पहाटे वाजता? 5 वाजता. पहाटे 5 वाजता. ग्रेट. अर्ज भरायची वेळ सकाळी 10:30 वाजता चालू होते, 10-10:30 वाजता. आणि अर्ज भरायचा तो शेवटचा दिवस होता. जिल्ह्यातले जे प्रमुख सर्वोच्च असतात, मी नावं त्यांची घेणार नाही, परंतु त्यांनी सुद्धा अशी हे झाली की हा काय बिहार आहे का महाराष्ट्र? महाराष्ट्र आहे, अर्जच भरू देत नाही म्हणजे काय? कारण 3 दिवसापासून संबंधित उज्ज्वला थिटे त्या ठिकाणी अर्ज भरण्याच्या करता जायचा प्रयत्न करत होत्या आणि अक्षरशः 25-25 गाड्या त्यांच्या मागे लागतात. रस्त्यावर प्रायव्हेट नाकाबंदी आणि हे सगळं इंटेल हे पोलिसांना सगळ्यांना माहित नव्हतं. सगळ्या मोहोळ तालुक्याला जिल्ह्याला समजलं होतं, कारण पेपरला बातम्या येत होत्या, त्याचे व्हिडिओ प्रसारित झाले होते. आम्ही बाजूला काही व्हिडिओ पण दाखवतोय, त्यांचा पाठलाग करतायत, ताईंचा पाठलाग करतायत ती लोक, ते पण दाखवतोय. पण उमेशजी हे खरंच ही दहशत आहे एवढी? आहेच. माझ्या पक्षातल्या लोकांना सुद्धा याचा विश्वास नव्हता. राजन पाटील हे पूर्वी आमच्याच पक्षात होते. आम्ही एकत्र असताना पासून मी त्यांच्या विरोधात आवाज उठवतोय. मला शेवटी पक्षाचा राजीनामा द्यावा लागला आणि राजीनामा देऊन मला त्यांच्या आमदाराचा पराभव करावा लागला. आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि त्यांचा आमदार पाडला या निवडणुकीमध्ये. आणि माझ्या पक्षावर अजिबात राग नव्हता, माझ्या नेत्यावर अजिबात राग नव्हता. मी माझ्या पक्षाशी प्रामाणिकच होतो. परंतु या मोहोळ तालुक्यातली सर्वसामान्य जी जनता आहे, मागच्या 50 वर्षापासून या राजन पाटील नावाच्या राक्षसाच्या मगरमिट्टीमधून बाहेर काढण्याच्या करता कुणीतरी आवाज उठवला पाहिजे. पक्ष पार्टी हा नंतरचा पार्ट आहे. मुळात आम्ही राजकीय जीवनामध्ये आहोत, त्याचं प्रयोजन नेमकं काय आहे? आम्ही स्वतः मोठं होण्याच्या करता आहे का सर्वसामान्य लोकांच्या संरक्षणाकरता आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये काहीतरी चांगले दिवस आणण्याकरता आहोत? हा ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला, ह्या तालुक्याने निर्णय घेतला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलं की या माणसाला हे कशाच्या जीवावर चाललंय यांचं? हे सत्तेच्या जीवावर चाललंय. इतक्या वर्षाची सत्ता आणि सत्ता कशाच्या जीवावर आहे? दहशतीच्या जीवावर आहे. विरोधात जाणाऱ्या माणसाचं आयुष्य बर्बाद करून टाकतो हा माणूस. मग मला सांगा उमेशजी, ज्यांना तुम्ही राक्षस म्हणताय, कोणीच पोचलं? सांगा या महाराष्ट्राला कोणी पोचलं? निश्चितपणे हे मान्यच केलं पाहिजे. हे आमच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पोचलं, आमच्याच पक्षाने पोचलं. आणि म्हणून माझ्या पक्षाच्या लोकांना मी सातत्यानं सांगत होतो, ही असली घाण पक्षाच्या बाहेर काढा. केवळ फक्त आमदार निवडून आणतात म्हणून अशी नालायक लोक जर पक्षात सांभाळत बसलो तर याच्यामुळे एकूण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची, आपल्या नेत्याची प्रतिमा मलिन होते. आज तेच सांगतोय भारतीय जनता पार्टीला सुद्धा, हे जे तुम्ही घेऊन ठेवलेलं आहे तुमच्याकडे, हे तुमच्याच अवघड जास्त दुखणं होणार आहे. आज संपूर्ण हे भारतीय जनता पार्टीत गेलेत. भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर आज त्यांच्या पुढे काय मांडून ठेवलं? अख्ख्या मी विचारतो भारतीय जनता अजितराव आहेत आपल्या सोबत इथं. अजितराव,